लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल. 24.40 लाखांचा अंमली पदार्थ जप्त. बातमी नाशिक येथून. नाशिक येथील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात NDPS कायदा 1985 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तिघांना अटक करून तब्बल 24,40,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कॅथे कॉलनी मिलिटरी गेट समोर असलेल्या मुन्ना कोल यांच्या लेबर रूममध्ये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी तिघे आरोपी गांजा व एम्फेटामाइन हा अंमली पदार्थ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगत असल्याचे आढळून आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: मुन्ना कल्लू कोल वय 40 वर्ष, व्यवसाय मजुरी; शांती मुन्ना कोल वय 33 वर्ष, व्यवसाय मजुरी; अमर मुन्ना कोल वय 19 वर्ष, व्यवसाय मजुरी. सर्व राहणार वार्ड नंबर 9, खोखम, शिवपूर्वा, पोस्ट रामवन, जिल्हा सतना, राज्य मध्य प्रदेश. पोलीस कारवाई दरम्यान आरोपींकडून एम्फेटामाइन हा अंमली पदार्थ पांढऱ्या कागदात चौकोनी आकारात गुंडाळलेला खाकी रंगाच्या चिकटपट्टीने बंद केलेल्या कव्हरमध्ये आढळून आला. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन केले असता सदर अंमली पदार्थ 26.5 ग्राम असल्याचे निष्पन्न झाले. तसेच पारदर्शक प्लास्टिकची पिशवीही जप्त करण्यात आली. NDPS कायदा 1985च्या कलम 50 अन्वये आरोपींना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती देण्यात आली असून त्याबाबतची लेखी नोटीस त्यांच्या अंगझडतीत सापडली आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध NDPS कायदा 1985 चे कलम 8 क, 22 क, 29 तसेच महाराष्ट्र प्रोव्हिजन कायदा 1949 चे कलम 65 A, B, F अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 24,40,000 रुपये इतकी आहे. सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंचाळ, श्याम सिद्धुरे, प्रकाश शिंदे, राहुल बलकवडे व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या ठिकाणी आर्मी अधिकारी आणि त्यांची कर्मचारी यांनी त्यांच्याकडे कामात असलेल्या मजुरांची तपासणी करत असताना त्यांना एका मजुराच्या घरामध्ये संशयास्पद पाकिटं आढळून आली. त्या संदर्भात त्यांनी आमच्या वरिष्ठांना माहिती दिली, त्याचप्रमाणे आम्हाला माहिती दिली. त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन NDPSचे अधिकारी त्याचप्रमाणे FSL बँक यांच्या मार्फतीने त्याची तपासणी केली असता सदरचे जे पदार्थ मिळून आलेले आहेत ते एम्फेटामाइन 487 ग्रॅम आणि 250 ग्रॅम हा गांजा मिळून आलेला आहे. एम्फेटामाइनची एकूण किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे 24,35,000 आणि गांजाची किंमत दिलेली आहे 5,000. एकूण 24,40,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत. तिन्ही आरोपी हे मजूर असून मध्य प्रदेश सतना या ठिकाणी आहेत. एक आहे मुन्ना कोल, शांती कोल, त्याची पत्नी आणि अमर कोल हा त्याचा मुलगा. तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. साहेब, या कारवाईत काय काय साहित्य हस्तगत केलं, ताब्यात घेतलं? ह्या कारवाईमध्ये एकूण 487 ग्रॅम एम्फेटामाइन जे ड्रग्ज आहे किंवा सायकोट्रॉपिक ड्रग्ज त्याला म्हटलं जातं, त्याचप्रमाणे 250 ग्रॅम आपल्याला गांजा मिळालेला आहे. बरं, त्यांनी हे पदार्थ कुठून आणले, काय त्याचा मागोवा घेतला मी? सध्या त्याचा तपास चालू आहे. बरं, याच्या पुढची कारवाई काय आहे सर? याच्या पुढची कारवाई गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून आम्ही पुढील त्यांची पोलीस कस्टडी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही चालू केलेला आहे. बरं, देवळाली कॅम्प परिसरात या असा पहिल्यांदाच गुन्हा घडला का? देवळाली कॅम्प परिसरामध्ये मी आल्यापासून तर पहिल्यांदाच या प्रकारचा गुन्हा माझ्या लक्षात आलेला आहे. तर सर, आमची एक मागणी आहे, जे परप्रांतीय वगैरे लोक आहे ना त्यांचे ID कार्ड वगैरे काहीतरी, आधार कार्ड काही कबा हे कुठले काय आहे, कारण देवळाली कॅम्प परिसरात आहे ना भरपूर परप्रांतीय लोक आहेत. तर कधी काय घडतं, पळून जातात वगैरे, तर तपास करायला आपल्याला थोडा विलंब होतो ना, त्यामुळे तेवढी जे पण आता कोणी भाडेकरी ठेवत असताना घरमालकांना देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला बोलून त्यांच्याकडून एक हमीपत्र लिहून हा कुठला काय कसा काय ही मोहीम तुम्ही राबवणार का? नाही, आपल्याकडनं ती मोहीम पहिल्यापासूनच राबवली जाते आहे. ATC पथकामार्फत नवीन आलेले भाडेकरूंना सुद्धा आणि त्यांच्या मालकांना सुद्धा पोलीस स्टेशनला माहिती देणं बंधनकारक आहे. त्याप्रमाणे माहिती आपल्याकडे नेहमी कलेक्ट केली जाते. सर, पण या काही ड्रग्स वगैरे याच्यामुळे देवळाली कॅम्पची प्रतिमा मलिन होते. यासाठी आपण पुढचे प्रयत्न काय करणार?
पुढचे प्रयत्न आमचे असे की या प्रकारची कोणती माहिती जर मिळाली तर आमच्याकडनं 100% कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे माझा पेट्रोलिंगचा स्टाफ, माझा गोपनीय स्टाफ आणि माझ्या डीबीचं पथक यांच्यामार्फत सुद्धा आम्ही वेळोवेळी ज्या ठिकाणी संशयास्पद जागा आहे त्या ठिकाणी आमची छापेमारी चालू असते, तपासणी चालू असते. त्याचप्रमाणे आमच्या माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाकडून सुद्धा वेळोवेळी आम्हाला या प्रकारचे ड्राईव्ह दिले जातात. तर ड्राईव्हमध्ये कधी गोडाऊन तपासणी असते किंवा पानटपरी तपासणी असते. त्याप्रमाणे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सुद्धा आम्ही त्यांची तपासणी करतो आणि कोणत्याही प्रकारचं जर संशयास्पद जर आढळून आलं तर त्याप्रमाणे कारवाई आमच्याकडनं नक्की केली जाते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.